हॅलो गाईज, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघता क्लॅन्सी पटेलच्या ब्लॉग. आणि ते पप्पाचं चाललेली खंदेरी उंदेरीला आणि तर मग निघली पप्पासांची होडी. होडीत फक्त आमच्या गावातलीच होती, कलंबुसऱ्या गावातली. नंतर त्या अण्णासा अशी बसलेली, बसून झालं, कंटाळा आलं की मग लागली नाचायला गाणी लावून. आणि नंतर मग पोचली सगळी जण. आणि पोचल्या पहिले घेतला जेवायला शिजवायला. आणि जेवायला शिजवायला घेतला एकीकडं बोलत होती गाणी, एकीकडं खात होती, एकीकडं नाचत होती, एकीकडं मस्ती करत होती, एकीकडं जेवायला बनवत होती. आणि माझे पप्पा पण जेवायला बनवायला होते. ते नंतर लागली नाचायला, ही बघू शकता तुम्ही. आणि इतकी सगळी जण होती, नाचत होती. नंतर मग गेले लाईट हाऊस बघायला. पप्पा मला वाटतं नव्हतं गेले, पप्पा खालूनच बघत होते, पण वरती पण अन्नाचं गेले ते. हा आहे तिथला लाईट हाऊस खंदेरीचा. आणि नंतर मग पप्पा गेले, ते बघा वरती आहेत अण्णा. आणि नंतर मग पप्पा गेले वेताल देवाच्या इथे पाया पडायला. आणि ज्यांना कामं नाहीत, जी अशी माणसं आहेत ज्यांना कामं नाही, नुसती उसळतच असतात, तेही बघा काय केलेत. तिथे जाऊन स्वतःचे नाव टाकले त्या दगडांवर. देवांचे टाकले तर चालतात, पण इथे त्यांचे टाकले, ती खूप मोठी चुकी आहे. आणि आता मग पप्पा साहेब बघला वेताल देव तिथे होते, तो बघू शकता तुम्ही पण. आणि तिथे पण खूप सारे ट्रॉफी होते. नंतर मग पप्पा साहेब गेले तोप बघायला. पहिले पप्पा साहेब वरूनच बघले. आणि ही आहे तिथली जागा. देन पप्पा साहेब गेले खालती तोप बघायला. आणि ही बघा, ही आहे ती तोप. नंतर मग तिथे बसलेला बघा कोणतरी, तिथे बसलेले एकटाच असा निवांत कोणतरी तिथे. मला वाटतं पप्पांचा जो बोटवर होता तेच होते. आणि आता हा आवाज ऐका, हा आवाज आहे दगडातून स्टीलचा आवाज येतो, विचार करू शकता. आणि आता मग घरी आता पप्पा नाचत होती. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. गुड नाईट, स्टे सेफ, बाय.